पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पडळकरांविरोधात जयंत पाटील समर्थक आक्रमक। पडळकरांच्या वादग्रस्त विधानानंतर ईश्वरपूर पेठ नाका परिसरामध्ये समर्थकांचा रास्ता रोको, रस्त्यावर टायर जाळत गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये आक्रमक झालेले जयंत पाटील समर्थक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं। नागपुरातही जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक। गोपीचंद पडळकरांनी खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक। गोपीचंद पडळकरांच्या फोटोला समर्थकांकडून दुग्धाभिषेक। पंढरपूर आणि सांगलीमध्ये पडळकरांच्या फोटोला दुग्धाभिषेक। फडणवीसांनी 13 वेळा समज देऊनही पडळकर ऐकत नाही, तर जयंत पाटील पक्ष सोडण्यासाठी तयार नसल्यानेच त्यांच्यावर तुमचा राग। संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। पडळकरांनी केलेलं वक्तव्य अमान्य। कोणाच्याही आईवडिलांवर निंदा करणं योग्य नाही। पडळकरांनी असं कोणतेही वक्तव्य करू नये। चंद्रशेखर बावनकुळेंच्या सूचना। पडळकरांची जयंत पाटलांशी काय दुश्मनी आहे माहिती नाही। पडळकरांबाबत पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून चर्चा केली। जरांगे बोलले तेव्हा पवारांना मुख्यमंत्र्यांना फोन करावा वाटला नाही का? लक्ष्मण हाकेंची टीका। काकांचीच नीती अजित पवार पुढे चालवतायत। जरांगेंचं आंदोलन संपलेलं पवारांनी आणून बसवलं। जरांगेंच्या कानामध्ये राजेश टोपे काय बोलले असतील? बेकायदा मागणीला पाठिंबा दिलाय। लक्ष्मण हाकेंची टीका। लक्ष्मण हाकेंना झोपेतही शरद पवार दिसतात। लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकरांनी आत्मचिंतन करावं। प्रशांत जगताप यांचा टोला। जयंत पाटलांना गोपीचंद पडळकर काही त्रास देत असतील असं वाटत नाही। जयंत पाटलांना त्रास देणं भाजपची परंपरा नाही। राऊतांनी केलेल्या आरोपानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। नाभिक धोबी समाजाला एससीमधून आरक्षण द्या। ओबीसींची झोपडी उद्ध्वस्त कराल तर रस्त्यावर उतरू। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। लढा नाही तर मरा, आता ओबीसींची ही स्थिती। 28 तारखेचा बीडमधील मोर्चा जुलमी जीआर विरोधात। बीडमधील ओबीसी मोर्चावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका। गरब्यामध्ये प्रवेश करताना आधार कार्ड बघून गरब्यामध्ये प्रवेश करावा। विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातील गरबा आयोजकांना सूचना। मुस्लिम तरुण गरब्यामध्ये आले असताना पोलिसांच्या ताब्यात देण्याचा इशारा। धर्माधर्मामध्ये आग लावून त्यांना राजकारण करायचंय, समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे। विश्व हिंदू परिषदेच्या नवरात्रोत्सवाच्या सूचनेनंतर विजय वडेट्टीवारांची टीका। देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हीच त्यांची रोजीरोटी आहे। विश्व हिंदू परिषदेच्या गरब्यावरील आयोजकांच्या सूचनेवर राऊतांचं उत्तर। शिंदेच्या शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार असलेल्या राजेश मोरेंच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक। काल आंदोलनादरम्यान राऊतांबद्दल बोलताना राजेश मोरेंची जीभ घसरली। मुंबई पोलिसांकडून संजय राऊतांच्या घराची पाहणी। राऊतांनी सांभाळून बोलावं नाहीतर घरामध्ये घुसून मारू असा इशारा कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी दिला होता। मी शिवसेनेचा नेता, जय महाराष्ट्राची ताकद मला माहिती, येऊन तर दाखवा, कसे परत जातात तेच बघतो। संजय राऊतांचा राजेश मोरेंना थेट इशारा। ठाण्याच्या इंदिरानगर परिसरामध्ये संजय राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। राऊतांनी आनंद दिघेंबाबत केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त। शिंदेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी राऊतांचा पुतळा जाळला। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारकडून विशेष समिती स्थापन। गिरीश महाजनांची प्रमुखपदी निवड। पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच असताना कुंभमेळ्यासाठीची समिती गठीत। कुंभमेळ्यासाठी सरकारकडून समिती गठीत केल्यानं साधू महंतांमध्ये नाराजी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांची तातडीनं बैठक। शासनाच्या समितीमध्ये स्थान न दिल्यानं साधू महंत काय भूमिका घेणार याकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक करणारा मनोरुग्ण तरुण पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगरच्या कार्यालयाबाहेर दगडफेकीचा प्रकार। बीडच्या गोट्या गित्तेसह 5 आरोपींवरील मकोका रद्द। दोघांवर मकोका कायम। अप्पर पोलीस महासंचालकांकडून आरोपींवरील मकोका रद्द। गोट्या गित्तेवर हत्येचा प्रयत्न, खंडणीसह 10 गंभीर गुन्ह्यांची नोंद। गोट्या गित्तेचा मकोका रद्द केला, याला जबाबदार कोण? गोट्या गित्तेवर तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत। डीजी कार्यालयाला याचं उत्तर द्यावं लागेल। अंजली दमान यांची आक्रमक भूमिका। गोट्या गित्ते बऱ्याच गुन्ह्यामध्ये आरोपी आहे, तरी त्याला अटक केली नाही, चौकशीलाही बोलावलं नाही आणि आता मकोकामधून त्याचं नाव वगळलं। गोट्या गित्तेवर पुन्हा मकोका लावावा, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांची मागणी।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते भावनगर, सौराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं व्हीसीद्वारे उद्घाटन आणि पायाभरणी, तर विमानतळापासून जवाहर मैदानापर्यंत मोदींचा रोड शो. रबाळे पोलिसांकडून दिलीप खेडकरांचा बॉडीगार्ड चालक प्रफुल्ल साळुंखेला धुळ्यामधून अटक. ऐरोली परिसरात सिमेंट क्रशरची आणि खेडकरांच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागलेली क्रशर चालकाचं अपहरण केलेलं होतं. दरम्यान दिलीप खेडकर अद्यापही फरार. पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवारांचा जनता दरबार भरला. पालिकेमध्ये प्रशासक राज असल्यामुळे नागरिकांची कामं अडकल्याची तक्रार. जागतिक समुद्रकिनारा स्वच्छता दिनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये स्वच्छता अभियान. वर्सोवामधील वेसावे समुद्र किनारपट्टीवरील स्वच्छता मोहिमेमध्ये मंत्री नितेश राणेंचा सहभाग. पीएमपीएलचे अध्यक्ष पंकज देवरेंना ठाकरेंच्या सेना पदाधिकाऱ्यांकडून धमकी. पंकज देवरेंच्या केबिनमधील बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल. देवरेंना काळपासून तोडफोड करण्याची दमदाटी. पीएमपीएल प्रशासन पोलिसात तक्रार देण्याची शक्यता. गुलाबराव पाटलांच्या घरावर मोर्चा काढण्याचा बच्चू कडूंचा इशारा. तर बच्चू कडूंनी पाळदी गावामध्ये येऊन दाखवावं. गुलाबराव पाटील यांचं बच्चू कडूंना प्रतिआव्हान. प्रताप सरनाईकांना उद्धव ठाकरेंनीच शेंदूर फासला. प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आले. मंत्री होण्यासाठी बेईमानी केली. त्यांनी राजन विचारांबाबत न बोललेलं बरं. संजय राऊतांची घणाघाती टीका. ठाकरेंची सेना आजपासून पुण्यामध्ये मनसेसोबत बोलणार. 100च्या खाली एकही नगरसेवक नको. मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्याचं भाजपच्या नगरसेवकानं सांगितलं. वसंत मोरेंचा दावा. इंदुरी चाट आणि बरंच काही उपाहारगृहामुळे संदीप देशपांडे ट्रोल. उपाहारगृहामध्ये मध्य प्रदेशातील विविध प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ. हॉटेलचा कुक परप्रांतीय. हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय असल्यानं टीका. नाशिकच्या नमो उद्यानाला सावरकर प्रेमींसह उद्धव ठाकरे गटाचा विरोध. भगूरमध्ये सावरकर उद्यान करण्याची नागरिकांची मागणी. तसंच उद्यानाला नमो उद्यान नाव देण्यात येऊ नये. शिवसेना ठाकरे पक्षाची मागणी. पुण्यातील आयुष कोंकर हत्या प्रकरणी वनराज आंदेकरच्या पत्नीला अटक. आंदेकरच्या पत्नीनं चौकशीसाठी घरी आलेल्या पोलिसांची हुज्जत घातली. आंदेकर कुटुंबातील महिलांना न्यायालयीन कोठडी. शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. राहुल गांधी म्हणजे सराईत खोटेपणा आणि माफीवीर. राहुल गांधींची दिशाभूल करण्याची पहिली वेळ नाही. मतचोरीबद्दल राहुल गांधी आत्मविश्वासानं ढळढळीत खोटं बोलतात. केशव उपाध्यायांची टीका. मतचोरीच्या मुद्द्यावर काँग्रेसनंतर आम आदमी पक्षाचा निवडणूक आयोगावर आरोप. नवी दिल्ली मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतं कापण्यात आल्याचा आपचा दावा. नवी दिल्ली हा केजरीवालांचा मतदारसंघ. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी 14,71,000 मतदारांची भर. तर 4 लाखाहून अधिक मतदारांची नावं बाद केल्याची माहिती. ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यातील मतदारसंख्या वाढली. मागील 11 महिन्यामध्ये 16,83,573 मतदारांची नोंद. गडचिरोलीमध्ये मानधनाअभावी जिल्हा परिषदेच्या समोर शिक्षकांचं आंदोलन. शिक्षकांच्या कमतरतेमुळे राज्य सरकारनं गडचिरोलीमध्ये 456 शिक्षकांची कंत्राटी पद्धतीनं केली होती नियुक्ती. कंत्राटी शिक्षकांना मार्च महिन्यापासून मानधनच मिळालेलं नाही. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज. 50,000 हेक्टरी मदत जाहीर केली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी तातडीनं मदतीची अपेक्षा. विजय वडेट्टीवारांची मागणी. मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमधील शिलेगाव परिसरातील शेतातील पिकं जमीनदोस्त. मका, सोयाबीन, तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान. सोलापूरच्या बार्शीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे आगळगाव परिसरातील हावळे ओढ्याला पूर. ओढ्याचं पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे ड्रॅगन फ्रूट पीक जमीनदोस्त. 70 फूट खोल विहिरीमध्ये 40 फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान. मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पेठीनगर, भावसिंगापूर गावातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये शिरवळ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. पंचलिंगेश्वर ओढा ओव्हरफ्लो. शिरवळ बादोला गावाला जोडणारा रस्ता पाण्याखाली. दोन्ही गावांचा संपर्क तुटला. शेतामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ. राजाराम बंधारा 6व्यांदा पाण्याखाली. धरणांमधील पाण्याचा विसर्ग वाढून नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. जालन्यामध्ये आमदार बबनराव लोणीकरांकडून परतूर आणि मंठा तालुक्यामधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. बैलगाडी आणि ट्रॅक्टर चालवत लोणीकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळेला लोणीकरांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. बुलढाण्याच्या अमिना गावामध्ये नदीवर पूल नसल्यानं शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास. गेल्या 30 वर्षांपासून शेतकरी जीवघेणा प्रवास करतायत. एका आठवड्यामध्ये निर्णय घ्या, अन्यथा जलसमाधी घेणार. शेतकऱ्यांचा इशारा. मुसळधार पावसामुळे धाराशिवच्या उमरग्यातील बेनीतुरा नदीला पूर. येणेगूर गावामध्ये आणि परिसरामध्ये नदीकाठच्या दोन्ही बाजूला शेकडो एकर शेती पाण्याखाली. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी.
धाराशिवच्या भुवनगिरी शिवारामध्ये तलाव फुटल्यानं पूर, शेतातील सोयाबीनचं पीक वाहून गेलं। नदीकाठच्या सुपीक जमिनीवर आता दगडांचा खच। अद्यापही सरकारकडून पंचनामे होत नसल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या शिलेगाव परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे मका, सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत। राज्यातील पीक पेरा नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ। वारंवार सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। आतापर्यंत 1,69,000 कोटी हेक्टरपैकी फक्त 81,004 लाख हेक्टरवरील पीक पेरा नोंदणी। धाराशिव जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना करा। भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटलांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। अमरावती जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या उदासीनतेचा शेतकऱ्यांकडून अनोखा निषेध। संतप्त शेतकऱ्यांना सोयाबीनवर रोटावेटर फिरवण्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली। पिकाचे पंचनामे न केल्यानं शेतकरी संतप्त। नाशिकमध्ये कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचा एल्गार। कांद्याच्या दरातील घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रास्ता रोको। मालेगाव सुरत महामार्गावरील वाहतूक शेतकऱ्यांनी रोखली। रस्त्यावर कांदे फेकून घोषणाबाजी। नाशिकच्या येवल्यामध्ये कांदा बाजारभाव प्रश्नी प्रहार संघटना आक्रमक। नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन। कांद्याला 1,000 रुपये अनुदान द्या, शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालयामधील डॉक्टर 25 दिवसांपासून संपावर। 9 कोटींचं मानधन थकल्यानं डॉक्टर संपावर। रुग्णांचे हाल। शासनाकडून अजूनही तोडगा न काढल्यानं काँग्रेस आक्रमक। काँग्रेसचं सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर आंदोलन। माजलगावमधील रस्त्यावर पावसाचं पाणी साचल्यानं ड्रेनेज होलमध्ये दुचाकी पडून 2 अपघात। अपघातामध्ये 2 व्यक्ती किरकोळ जखमी। वाहनांचं मोठं नुकसान। अपघातामध्ये ची घटना जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। अहिल्यानगरमध्ये जामखेडच्या आमसभेमध्ये रोहित पवार अधिकाऱ्यावर संतापले। पैसा तुमच्या बापाचा नाही, माच दाखवू नकोस। असा कामचुकारपणा करत असाल तर शेण थापा, रोहित पवार आक्रमक। नवरात्रोत्सवात महादेवी हत्तीण पुन्हा मठामध्ये येण्याची चिन्ह कमीच। सूत्रांची माहिती। सरकार नांदेडी मठ वनताराकडून हाय पॉवर कमिटीकडे अर्ज। वनतारा प्रशासनाकडून रिपोर्ट आल्यानंतरच निर्णय घेणार। तातडीनं सुनावणी घेण्यास हाय पॉवर कमिटीचा नकार। अभिनेत्री पूनम पांडे रामलीलामध्ये साकारणार मंदोदरी। पूनम पांडेच्या भूमिकेला विश्व हिंदू परिषदेचा विरोध। विहिंपचं पत्र लिहून पूनम पांडेच्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची मागणी। बुलेट ट्रेनच्या सर्व स्थानकांचं काम वेगानं सुरू। ठाकरेंचं सरकार असताना कामांना परवानगी दिली नाही। कामांना परवानगी न दिल्यानं विलंब। अश्विनी वैष्णव यांचं वक्तव्य। ठाणे मेट्रोचं येत्या 22 सप्टेंबरला ट्रायल रन होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रो 4चं ट्रायल रन होणार। ट्रायल रन नंतर ही मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेमध्ये धावणार। मराठवाड्यासह विदर्भ कोकणामध्ये 80,962 कोटी रुपयांची गुंतवणूक। मुख्यमंत्री फडणवीस आणि ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशींच्या उपस्थितीमध्ये 9 कंपन्यांशी सामंजस्य करार। यामुळे 40,000हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार। साताऱ्यामध्ये लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी साताऱ्यामध्ये शैक्षणिक ॲपची निर्मिती। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते अनावरण। या ॲपच्या मदतीने मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येणार। पंढरपूरच्या उपरीमधील कासाळ नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक। शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। ओढ्यावर पूल तयार करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। नवी मुंबई नवरात्रोत्सवाची सुरुवात। उल्वेच्या महाराणीचे वाजत गाजत भव्य मिरवणूक काढत आगमन। तर शिवसंघर्ष प्रतिष्ठानकडून यंदा रायगड किल्ल्याचा देखावा साकारण्यात आला। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून